चला फलंदाज झाला लगेच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्रायकिंग इनला रुपेश, नो स्ट्रायकिंग इनला विजय. ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गोलंदाजीसाठी पहिले षटक माडेंडीन पॉवर प्लेचं षटक 30 थरार सुभाष गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग इनला रुपेश, नो स्ट्रायकिंग इनला विजय. अशी सलामीची जोडी विनगाव संघाकडून सुभाष गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवरती सुभाष. पहिला बॉल हलक्या हातानं सॉफ्ट हँड फटका ऑलिम्पिक कार्पेटनं सिली मिड ऑफला जो शतरक्षक आहे विजय अलगद रीतीनं बॉलला थांबवलं आणि पहिल्याच बॉलवरती एकीर धाव. सिंगल धावेनं खऱ्या अर्थानं स्वतःच्या संघाचं कितून खातं झालं, पण एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक धाव फलकावरती. विजय ऑन स्ट्राईक. मोठा फटका स्लॉट मध्ये अगदी सीमारेषेच्या बाहेर या बॉलला धाडलंय षटकार. दुसऱ्याच बॉलवरती बिग ब्लास्ट करत असताना विजयच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय दुसऱ्याच बॉलवरती. अगदी मोठ्या फटक्यानं सुरुवात केली फलंदाज विजयनं. षटकार आलाय. षटकारच्या साह्याने धावसंख्या 7. बाची कडा जसाच तसं प्रत्युत्तर पाहिलं सुभाष गोलंदाजाच्या माध्यमातून. फलंदाज विजय याला यावं लागेल तंबूच्या दिशेनं. जसाच तसं प्रत्युत्तर पाहिलं सुभाष गोलंदाजाच्या माध्यमातून. पहिला बॉल जरूर वरचढ ठरला फलंदाज विजय. दुसऱ्याच बॉलवरती त्याला बाद करण्यात यश आलंय सुभाष गोलंदाजाला. पहिला धक्का विजयच्या स्वरूपात तो विनगाव संघाला 7 या धावसंख्येवरती लागणारा हा पहिला धक्का. दीपक न्यू बॅट्समन मैदानाच्या आत दाखल होताना पाहतोय. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न थेट शरीरावरती हा बॉल धरलाय. LBB 4. फलंदाज पायचीच्या सापडलाय. फलंदाज दीपक होईल बाद. गेल्या बावलीत त्याला देखील यावं लागेल पवेलियनच्या दिशेनं. दुसरा धक्का दीपकच्या स्वरूपात.
दीपकला देखील इथून बाद केलाय गोलंदाज सुभाषनं. चांगली गोलंदाजी, एक षटकार धरून आला त्याच्या गोलंदाजीत, परंतु खऱ्या अर्थानं विजयला बाद केल्यानंतर दीपकला देखील बाद केलाय. सुरेख गोलंदाजी मंगेश वाघमारे आणि बॅट्समॅन स्ट्रायकिंग सुभाष. गोलंदाजी मार्कवरती तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून फटका बसला होता. कोणता सतरक्षक खऱ्या अर्थानं झेल पर्यंत पोहोचला नाही. एकच धाव, सिंगल धाव, एकेरी धाव. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 8. 8 धावा. षटक पहिला मार्गस्थ, पहिल्या षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 8 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंगला रुपेश. खोलवर टप्पाचा बॉल होता, सॉफ्टहँडना फटका. मिड ऑफला शंकर. या षटरक्षकानं मात्र बॉलला थांबवलं. एकच धाव. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 2 बाद 9 धावा. इथून आलाय निर्धाव. अपयशी राहिला फलंदाज रुपेश. डॉट चेंडूची सांगता झाली. गोलंदाज विजयच्या माध्यमातून आतापर्यंत धावफलकावरती धावा 14 धावा. पहिलाच बॉल त्यानं नो फेकला होता. दुसरा बॉल फुल टॉस होता. अलोंदी कार्पेट बॉल लॉंग ऑफला सतरक्षक आहे. बॉल एकच धाव. दुहेरीचा प्रयत्न केला होता मंगेशना. शेवटच्या क्षणाला थांबवला रुपेशना. एकच धाव. एक या धावसंख्येनं मात्र धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचले 15. 12 प्रतिनिधी पाहिला तर आमचा हानव्या. इट इज अ वाईट बॉल. अवंतर धाव. फुल टॉस, फुल टोल वसूल करत असताना समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा बिग हिट षटकार. बावीस धावा. फुल टॉस होता. अगदी फुल टोल वसूल केला मंगेशना. मंगेशच्या बॅट मधून अगदी सलामीला पहिलं तर रुपेश सारखा जो नो स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे त्याच्या बॅट मधून देखील धावा येणं अपेक्षक. 22 धावा. चला सामना स्टार्ट करा. मंगेशच्या बॅट मधून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा तो षटकार वाहिला. हाफ ट्रॅकर बॉल एक्स्ट्रा कवसला. या बॉलला पाठवलंय सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार, फेकणार. एकच धाव. एकेरी सिंगल. सिंगलच्या साह्यानं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचले 23 या आकड्यावरती. 23 धावा आतापर्यंत धाव पटलावरती अगदी जोडल्यात. बॅटिंग करत असताना वेनगाव संघाला पाहतोय त्यांच्या विरोधात कानरोली या दोन संघ दरम्यान हा सामना रंगलाय मैदानाच्या आत. 23 धावा धाव पटलावरती. गोलंदाज पुन्हा एकदा विजय. हाफ ट्रॅकर बॉल निर्धाव, अर्थातच डॉट. चांगली गोलंदाजी पाहतोय. पहिल्या बॉलवरती त्या बोनसच्या 5 आल्यानंतर इथून अक्षरशः थांबवलंय रुपेश फलंदाजाला. 23 धावा धाव फलकावरती. गोलंदाज विजयचा इथून पाहिलं तर पुरेपूर समाचार घेताना पाहतोय रुपेशला. हाफ ट्रॅकर बॉल सीमारेषेच्या बाहेर. या बॉलला पाठवलंय षटकार. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 2 बाद 29 धावा धाव फलकावर.
गोलंदाजीसाठी करण. Cleared. गोलंदाजीसाठी टीमचा कर्णधार करण. पहिलाच बॉल अगदी खोलवर टप्पाचा. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या बॉलचा वापर केला गोलंदाज करणना. ते स्तरार पहिलाच बॉल हाताळलाय गोलंदाज करण या गोलंदाजांना. पहिला चेंडू निर्धावलाय. डॉटची सांगता झाली. दुसरा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा होता. हलक्या हातानं सॉफ्ट हँडना फटका. अलोन दी कार्पेट लॉंग ऑनला. षटकार टोकलाय मंगेशना. आणखीन एक अजून एक. हाही बॉल चाललाय त्याच दिशेनं. लागोपाठचा बॅक टू बॅक दुसरा षटकार.
चला कोपरी संघाचा कर्णधार आणि त्यांच्या विरोधात मालवाडी संघाचा कर्णधार आणि कोपरी संघाचा कर्णधार दोन्ही टीमचे कर्णधार आले असतील तर टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर. स्ट्रायकिंग इनला शंकर, नो स्ट्रायकिंग इनला करण. सलामीची जोडी, 51 धावसंख्येचं भल्ल मोठं आव्हान. गोलंदाजीसाठी रवी, गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक. स्ट्रायकिंग इनला शंकर, नो स्ट्रायकिंग इनला करण. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल गोलंदाजी करण्यासाठी रवी वाघमारे. पहिलाच बॉल शॉर्ट ऑन पूल, आडवा बॅटनं बॉल पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. फाईन लेग रिजनला आलाय. याच दरम्यान सुरेख फटकावाला शॉट, कॅमेरामॅनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर बिग ब्लास्ट करत असताना शंकर ऑन फायर. हा ठोकलाय षटकार. 2 चौकार आल्यात, तिसरा षटकार आलाय. फलंदाजी शंकरच्या बॅटमधून जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. इथून फिंगर रोल केल्या. लेफ्ट हँडेड गोलंदाज बातोय रवी वाघमाऱ्या. इथून मात्र टॉसची सांगता झाली. गोलंदाज रवीच्या माध्यमातून फिंगर रोल केल्या. मागच्या बॉलवरती इथून बाटची कडा थर्डमॅनला अगदी पहिल्या गली पॉइंट रिझन मध्ये 17 रक्षकांना बॉलला थांबवलं. 1 धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती धावा 20 धावा. 51चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात 20 धावा टोकल्या शंकर या फलंदाजांना. मालिका 20 साठी खऱ्या अर्थानं पहिलं गेलं एक बाईक. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, स्पोर्ट्स सायकल पाहतोय. एक बाईक सह भरवलेली स्पर्धा फौजी चषक. लोवा फुल टॉस, बॉल गॅप मध्ये 17 रक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार, फेकणार, लगेच 2 धावा. फेकी थोडीशी खराब. तिहेरीचा प्रयत्न चाललाय. शंकर आलाय वेगानं, करण देखील पोहोचलाय. रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 3 धावा सहजरीतीने इथून मात्र पलून झाल्यात पूर्ण. गोलंदाजीसाठी रुपेश आल्यानंतर त्याचा मात्र पुरेपूर समाचार घेत असताना शंकर या फलंदाजाला पहिल्याच बॉलवरती धावा आल्या 3. आता जवळपास 8वा बॉल स्वतःसाठी पेश करेल तो करण.
कारण जो नो स्ट्रायकिंग इनला होता आता स्ट्रायकिंग इनला दुसऱ्या षटकात जवळपास 8वा बॉल त्याच्या वाटेला आला आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून फटका फसला. बादच्या टोईनला बॉल जरूर इथून लागला होता. लॉंग ऑफला मात्र रोहित नाही करणार चुकी. झेल टिपल्या. फलंदाज बाद. करंच्या स्वरूपात पहिला धक्का तो कांडोली संघाला. विजयच्या बॅट मधून समालोचन कक्षाला मानवंदना देणारा पहिलाच बॉल पेश करत असताना पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाहिलं गेलं तर विजय जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, बॅक टू बॅक 2 षटकारांची आत्ताशबाजी केली. ते विजय फलंदाजांना 2 अगदी बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवल्या. लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. इथून मात्र आणखीन एक मोठा फटका. बॉल एका टप्प्यानं चालले सीमारेषेच्या बाहेर. चौकार. खेळ शिल्लक आहे. हाफ ट्रॅकर. शॉर्ट ऑन पूल. पूल ऑन पॉवरफुल. सक्सेसफुल. षटकार. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता शंकरनं. अलंदी कार्पेट बॉल लॉंग ऑनला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार अवघी एकच धाव. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्येत जाऊन पोहोचले 46. 5 धावा अजूनही करायची आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथून मात्र स्वतःला थांबवलं अक्षरशः विजयनं. धाव घेण्याचा प्रयत्न केला शंकरनं. इथून थेट बॉलला शरीरावरती आदळला.
डॉट असे चेंडू दुसऱ्या षटकात येणं गरजेचं होता. दुसऱ्या षटक खूप महागड्या ठरला. रुपेश या गोलंदाजाला खऱ्या अर्थानं दुसऱ्या षटकात तोडफोड फलंदाजी केली विजयना. विजयच्या बॅटमधून ते षटकार पाहिल्या. फुलटॉस बॉल होता. बॅटची कडा थांबवलाय. अजून एक डॉट आणखीन एक.